नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, वेटरनरी ॲडमिशन वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचे जे आहेत ते 30 ऑगस्ट पूर्वी ॲडमिशन घ्यायचे होते। त्यानुसार आजची ही 30 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती। यानंतर सेकंड राऊंड रिजनल कोट्यासाठीच्या सेकंड राऊंडची ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया 3 सप्टेंबरला होणार आहे आणि 4 सप्टेंबरला एक सेकंड राऊंडची एक मेरिट यादी प्रसिद्ध होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला स्टेट कोट्यासाठीच्या ॲडमिशन प्रक्रियेला सामोरं जायचे आहे। तर आपल्याला माहित आहे रिजनल कोट्याच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्याला ऑप्शन फिलिंग करण्याला फारसं काही चान्स नव्हतेच। प्रत्येक विभागामध्ये एकच कॉलेज होते, फक्त मराठवाडा विभागामध्ये 2 कॉलेज आहेत। तर प्रत्येक विभागात एकच कॉलेज असल्यामुळे तेथे काही ऑप्शन्स फारसे नव्हते। मराठवाड्यातही 2च ऑप्शन होते, परंतु आता स्टेट कोट्याच्या ॲडमिशनची ज्या प्रक्रिया आहेत तर त्यामध्ये मात्र आपल्याला एक 5 कॉलेजेस आहेत आणि 5 ऑप्शन्स आपल्याला मिळणार आहेत। तर त्या अनुषंगाने आपल्याला ऑप्शन फिलिंग कशी करायची आहेत, कॉलेज कसे आहेत, त्यानंतर त्या कॉलेजमध्ये एकूण सीट्स किती आहेत स्टेट कोट्यासाठी, ते कॉलेजमध्ये हॉस्टेल मेसची सुविधा आहे किंवा नाही आहे, या अनेक प्रश्न आहेत आणि त्या सर्व प्रश्नाची माहिती घेऊन मी आज आपल्या समोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी कुठल्याच व्यावसायिक दृष्टिकोनातून व्हिडिओ बनवत नाही। मी जे व्हिडिओ बनवतो तो विद्यार्थ्यांना एक ऑथेंटिक माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून मी आपल्यासाठी व्हिडिओ बनवत असतो। तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की मी हे बनवलेले व्हिडिओ आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना, इच्छुक विद्यार्थ्यांना या ॲडमिशन बद्दलची अद्ययावत माहिती मिळेल। तसेच आपल्यालाही एक विनंती आहे की आपण सुद्धा एक चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ॲडमिशनच्या अनुषंगाने मी जे काही माहिती आपल्याला वेळोवेळी अपडेट येणार आहेत त्याबद्दल आपल्याला अवगत करणार आहे। त्यामुळे आपण सुद्धा हे चॅनल सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, एकूण महाराष्ट्रामध्ये 5 वेटरनरी कॉलेज आहेत। त्या सर्व 5ही वेटरनरी कॉलेजची माहिती मी आपल्याला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण मुंबई वेटरनरी कॉलेज। मुंबई वेटरनरी कॉलेजची स्थापना ही 1886 ची आहे, म्हणजे जवळपास 140 वर्षापूर्वीचे हे कॉलेज आहे। हे भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात जुनं कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे। अनेक पशुवैद्यक क्षेत्रातील ज्या काही पायोनियर कॉलेज किंवा एक अग्रगण्य कॉलेज आहे आणि या कॉलेजच्या मध्ये अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज मुंबईतील परळ या भागात असून जे हार्ट ऑफ द सिटी म्हणजे मुंबई शहराच्या अगदी मधोमध कॉलेज वसलेलं आहे। या ठिकाणी BSc, MUSc, PhD हे कोर्सेस शिकवले जातात। तसेच या कॉलेजची एकूण इंटेक कॅपॅसिटी ही 100 विद्यार्थ्यांची असून 26 जागा आपल्याला या स्टेट काउन्सिलिंगसाठी उपलब्ध आहेत। आणि मित्रांनो, या ठिकाणी अद्ययावत लॅबोरेटरी, त्यानंतर लायब्ररी विथ रीडिंग हॉल आणि हॉस्टेल आणि मेसची एक सुविधा उपलब्ध आहे। त्यानंतरचं कॉलेज आहे नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर। हे कॉलेज सेमिनरी हिल्स या नागपूरच्या विभागामध्ये आहे आणि या कॉलेजची स्थापना 1958 ची आहे। आणि हे कॉलेज या ठिकाणी BBSc, MUSc आणि PhD हे अभ्यासक्रम शिकवले जातात। ही कॉलेज मध्ये एक हॉस्टेल, मेस, त्यानंतर अद्ययावत लॅबोरेटरी, लायब्ररीची सुविधा, रीडिंग हॉलची सुविधा उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उपराजधानीच्या ठिकाणी कॉलेज आहे, त्यामुळे येथे जे दळणवळणाची जी साधनं आहेत त्या सर्व प्रकारची रेल्वे किंवा विमानसेवा किंवा ST महामंडळ किंवा सर्वच प्रकारची सुविधा या कॉलेजसाठी उपलब्ध आहेत। त्यानंतर या कॉलेजचा जो रिजनल कोट्याचा जो कट ऑफ आहे तर तो पहिल्या राऊंडचा वेटिंग यादीनंतरचा ओपनचा 568 असा कट ऑफ राहिलेला आहे। आणि हे कॉलेज सुद्धा आपल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या प्रिफरन्स मध्ये समाविष्ट करायला कोणतीही हरकत नाही। यानंतरचं कॉलेज आहे क्रांतिसिंह नाना पाटील वेटरनरी कॉलेज, शिरवळ, जिल्हा सातारा। हे कॉलेज अतिशय, या कॉलेजचं मेरिट खूप जास्त असतं। पश्चिम महाराष्ट्र या विभागात हे कॉलेज मोडतं, त्यामुळे या ठिकाणचं रिजनल कोट्याचं जे मेरिट होतं या वर्षीचं पहिल्या राऊंड अखेरचं तर ते 592चं मेरिट आहे। त्यावरून आपल्या लक्षात येते की या कॉलेजला मेरिट खूप जास्त असतं। या कॉलेजची स्थापना 1988 ची आहे। हे कॉलेज सुद्धा BBSc आणि MUSc या कोर्सेस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत। या कॉलेजमध्ये एकूण 75 सीट्स आहेत, त्यापैकी 15 सीट्स या रिजनल स्टेट कोट्यासाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत। आणि या ठिकाणी एक हॉस्टेलसाठी मुलांसाठी एकूण 78 रूम्स उपलब्ध असून मुलींसाठी 20 रूमची व्यवस्था आहे। डबल शेअरिंग पद्धतीने या ठिकाणी रूम्स उपलब्ध करून दिल्या जातात। आणि हे कॉलेज सुद्धा विद्यार्थ्यांच्या जास्त म्हणजे मागणीचं कॉलेज असल्यापैकी एक कॉलेज आहे। तरी विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये सुद्धा प्रिफरन्स द्यायला
म्हणजे देण्यासाठी प्रिफरन्स लिस्टमध्ये ॲड करण्यात हरकत नाही. त्यानंतरचं कॉलेज आहे कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस परभणी. हे कॉलेज परभणी येथे आहे. परभणी मराठवाड्यातील मराठवाडा विभागात आहे आणि या कॉलेजमध्ये हे कॉलेज परभणी हे ठिकाण रेल्वेच्या एक चांगल्या दळणवळणाच्या सुविधेपैकी एक आहे. हे परभणी एक महत्त्वाचं जंक्शन आहे मराठवाड्यातलं आणि या ठिकाणी आणि वेटरनरी कॉलेज परभणी हे अगदी रेल्वे स्टेशनला लागून म्हणजे जवळपास 500 मीटर अर्ध्याच किलोमीटर अंतरावर हे कॉलेज वसलेले आहे. हे कॉलेजचा जो परभणी जे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, तर या प्रिमायसेसमध्ये हे कॉलेज आहे. अतिशय भव्य आणि चांगलं कॉलेज आहे. या ठिकाणी मुलींसाठी एक 3.5 एकरवर हॉस्टेलसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथे 62 रूम्स मुलींसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी BVSC, MUSC आणि PhD साठीचे कोर्सेस विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणचा सुद्धा कट ऑफ 573चा कट ऑफ हा पहिल्या राऊंड आलेला आहे आणि या ठिकाणी 100 जागा आहेत. 100 पैकी 21 जागा या आपल्याला स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंगमध्ये उपलब्ध होतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक विशेष गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की हे कॉलेज यापूर्वी या कॉलेजला विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अतिशय पोषक वातावरण होतं. या कॉलेजचे अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेतून एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पदावर कार्यरत आहेत. आताही या ठिकाणी एक भव्य असा रीडिंग हॉल, त्यानंतर सुसज्ज लॅबोरेटरीची व्यवस्था, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जिम, मुलींसाठी वेगळी, मुलांसाठी आणि मुलींसाठी जिमची व्यवस्था आहे. त्यानंतर एक इंडोर आणि आउटडोअर गेमसाठी सुद्धा मैदाने उपलब्ध आहेत. त्यामुळे हे कॉलेज अतिशय चांगलं कॉलेजपैकी एक कॉलेज परभणी वेटरनरी कॉलेज आहे. यानंतरचं आणि मराठवाड्यातलंच असलेलं दुसरं कॉलेज आणि महाराष्ट्रातलं हे 5वं कॉलेज कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस उदगीर. हे जिल्हा लातूर या ठिकाणचं आहे. लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि त्या शिक्षणाच्या माहेरघर असलेल्या जिल्ह्यामधल्या उदगीर या तालुक्याच्या ठिकाणी हे कॉलेज आहे. हे कॉलेज सुद्धा मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बॉर्डरला उदगीर हे शहर आहे आणि त्यामुळे आणि या ठिकाणी सुद्धा रेल्वेची एक सुविधा उपलब्ध आहे. रेल्वे स्टेशन आहे उदगीर, त्या ठिकाणी सुद्धा रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे आणि हे शहरापासून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. परंतु ॲक्सेस चांगला आहे त्या कॉलेजला, म्हणजे जो काय आपल्या वाहतुकीसाठीचा आहे तर तो सुद्धा ॲक्सेस चांगला आहे. ह्या कॉलेजची स्थापना ही 1987ची आहे. या ठिकाणी एकूण 80 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 16 जागा ह्या स्टेट काउन्सिलिंगसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी सुद्धा एक चांगली लायब्ररी आहे. लायब्ररी इंटरनेट सुविधा आहे. लायब्ररीमध्येच रीडिंग हॉल आहे. याशिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वेल इक्विप्ड म्हणजे लॅबोरेटरी आहेत. या ठिकाणी विशेषतः हे जो मराठवाड्याचा विभाग आहे त्या ठिकाणी देवणी गाय आणि मराठवाडा म्हैस यासाठीच्या संशोधनासाठी हे कॉलेज अतिशय प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बरेच शेतकरी परभणी आणि उदगीर या दोन्ही ठिकाणी बरेचसे मराठवाडा विभागातले बरेचसे शेतकरी हे मार्गदर्शनासाठी किंवा पशुपालक हे मार्गदर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हे सुद्धा कॉलेज विद्यार्थ्यांनी आपल्या म्हणजे जे काही बाहेरच्या ठिकाणचे म्हणजे बाहेरच्या विभागातले विद्यार्थी आहेत त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी या कॉलेजचा विचार करण्यास कुठलीही हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या सर्व कॉलेजची माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे. पण तरीही आपल्याला या कॉलेजच्या अनुषंगाने काही अजूनही काही प्रश्न असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.